नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बघा, स्टेनोग्राफर पदासाठी जेवढे काही विद्यार्थी इंटरव्ह्यूसाठी पात्र झालेले आहेत त्यांची यादी आणि सोबतच ड्रायव्हर या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे. आता संपूर्ण माहिती जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि बघा पिऊन आणि लिपिक या पदाचा रिझल्ट कधीपर्यंत लागेल याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये देणार आहे. म्हणून तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, तुम्हाला इथे बघायला मिळणार की लिस्ट ऑफ 58 कॅन्डिडेट हु आर एलिजिबल व्हायवा होस्ट, म्हणजे की बघा इंटरव्ह्यूसाठी जर बघितलं तर टोटल जर बघितलं तर 58 विद्यार्थी जे आहे ते एलिजिबल झालेले आहेत. त्यांची बघा नावे तुम्हाला इथं खाली दाखवण्यात येणार आहे. संपूर्ण जी माहिती इथं बघायला मिळणार आहे तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, ही जी माहिती आपल्याला स्टेनोग्राफर हायर ग्रेड या पदाची असणार आहे. तुम्ही इथं बघू शकता आणि एवढे विद्यार्थी जर बघितले तर शॉर्टलिस्टेड करण्यात आलेले आहे इंटरव्ह्यूसाठी. आता बघा, ही जर ॲडव्हर्टाइजमेंट डेट जर बघितली आपण तर बघा 16/10/2025 ची आहे, म्हणजेच की मागील वर्षाची आहे. या वर्षीची जी भरती निघालेली होती त्याचा रिझल्ट यायला आणखी टाइम आहे. आता बघा, त्यासोबत जर बघितलं आपण तर अशाच प्रकारे लोअर ग्रेडची आपण भरतीच्या निकालाबद्दलची माहिती इथं म्हणजेच की इंटरव्ह्यूसाठी जेवढे काही विद्यार्थी पास झालेले आहे त्याबद्दलची माहिती अशी देण्यात आलेली आहे. आणि ही जर पीडीएफ तुम्हाला बघायची असेल तर बघा, मी संपूर्ण जे पीडीएफ आहे ते आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दिलेले आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपलं टेलिग्राम ग्रुपचं चॅनल जॉईन केलेलं नसेल तर बघा, टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा बायोमध्ये तुम्हाला मिळून जाणार. त्यावरती तुम्ही जॉईन होऊन संपूर्ण माहिती बघू शकता. आता बघा, ड्रायव्हर भरतीचा निकाल आपण बघूया आणि प्रत्येकी याच्यामध्ये कट ऑफ किती गेलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही इथे बघू शकता की ड्रायव्हर या पदासाठी जर बघितलं तर टोटल जर बघितलं तर 562 कॅन्डिडेट जे आहे ते इलिजिबल झालेले आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी. आता बघा, हे जे मुंबई खंडपीठ तुम्हाला इथे दिसून येणार आहे. आता नागपूर खंडपीठ असेल, छत्रपती संभाजीनगर खंडपीठ असेल, याबद्दलची पण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये देणारच आहे. आता बघा, टोटल जर बघितलं मुंबई खंडपीठमध्ये तर एकूण 562 विद्यार्थी जे आहेत ते ड्रायव्हिंग टेस्टसाठी इलिजिबल करण्यात आलेले आहे. आता बघा, एक्झाम मध्ये जर बघितलं तर कट ऑफ किती गेलेला होता मुंबई कट ऑफ म्हणजेच की मुंबई खंडपीठमध्ये, तर याबद्दलची माहिती जर बघितली सर्वात खाली आपल्याला बघायला मिळणार आहे. तर बघा, कट ऑफ मार्क जो आहे तो म्हणजेच की इथं बघू शकता तुम्ही 16 इज फिक्स द स्क्रीनिंग टेस्ट, जे की बघा 16 मार्कवर जर बघितलं तर कट ऑफ मार्क इथं बघायला मिळणार आहे. आता त्यासोबत जर बघितलं समोरचा नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ त्याबद्दलची पण माहिती आपण जाणून घेऊया की त्यामध्ये स्क्रीनिंग टेस्टमध्ये कट ऑफ किती गेलेला आहे आणि ड्रायव्हिंग टेस्टसाठी किती विद्यार्थी जे आहेत ते अपिअर करण्यात आलेले आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की टोटल 562 विद्यार्थी आहेत. नागपूर खंडपीठमध्ये जर बघितलं तर बघा, एकूण जे 78 विद्यार्थ्यांना जर बघितलं तर अपिअर करण्यात आलेल्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, तुम्हाला इथं तुमचे नाव वगैरे बघायला मिळणार आहे. यामध्ये जर का तुमचं नाव असेल तर बघा, ड्रायव्हिंग टेस्टसाठी तुम्ही पण एलिजिबल झालेले असाल आणि ज्या विद्यार्थ्यांची नावे असेल त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता बघा, नागपूर खंडपीठमध्ये जर बघितलं तर कट ऑफ मार्क जो 17 इथे लागलेला आहे, तुम्ही इथं बघू शकता. आता बघा, औरंगाबाद खंडपीठ म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर खंडपीठमध्ये किती कट ऑफ गेलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, या खंडपीठमध्ये जर बघितलं तर एकूण 62 विद्यार्थ्यांना जे एलिजिबल करण्यात आलेलं आहे ड्रायव्हिंग टेस्टसाठी, तुम्ही इथं बघू शकता. आणि यासाठी जर बघितलं याचा कट ऑफ किती गेलेला आहे तर बघा, यामध्ये जर बघितलं 17 वरतीच याचा कट ऑफ जो आहे लागलेला आहे. फक्त मुंबईचा जो कट ऑफ आहे एका मार्काने कमी दिसणार आहे तुम्हाला 16 मार्क. बाकी जे नागपूर खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठ या दोघांचा जो कट ऑफ आहे तुम्हाला सेम दिसायला बघायला मिळणार आहे. आता बघा, राहिलेला जो रिझल्ट आहे म्हणजे की शिपाई या पदाचा आणि त्यासोबतच बघा लिपिक या पदाचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे तर बघा, येत्या 1-2 दिवसात जर बघितलं तुम्हाला रिझल्ट तो पण बघायला मिळणार आहे. कारण की बघा, दोघांचा रिझल्ट लागलेला आहे. आता बघा, तो पण रिझल्ट जर बघितला तर तुम्हाला वेबसाईटवरती बघायला मिळणार आहे किंवा बघा त्या रिझल्ट बद्दलची माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळवायची असेल तर बघा, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी अपडेट देत असतो. म्हणून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन जा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला माहिती मिळत राहील. तर बघा, अशा प्रकारची याची महत्त्वाची माहिती जी आहे मी तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर चला, भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. धन्यवाद.